तुमची व्याख्या काय आहे म्हणले. म्हणले ठीक आहे म्हणले. पुन्हा बोलायला बोलतो. त्या आडातल्याला आवाज दिला की आले आडातून ते पाण्यातून वरी लागला पुन्हा अंगावर खेळायला लागले. सांगण्यास तात्पर्य असं, कान्होजी महाराज ज्ञानोबाराय अगोदर योग मार्गाने गेले. ज्ञानोबाराय पुन्हा भक्ती मार्गाचा प्रसार केला. नाथ महाराज ह्याच मार्गाने गेले. आपण ज्या मार्गाने गेलो होतो योग मार्गाने काही प्राप्त होत नाही. पंडिताला सुद्धा कळत नाही. आयुष्य पंडिताचं रिकामं गेलं काहीच नाही मिळालं. इथे ज्ञानोबाराय म्हणतात, वायाची का हव्याशी पडे परी प्राप्ती काही न घडे. काहीच प्राप्त होत नाही. आपण हे संन्यासी बघतो काहीच नाही मिळत त्यांना. काही कशाचा पत्ता सुद्धा नाही परमार्थाचा त्यांचा. मग काय म्हणतात ज्ञानोबाराय, उगाच हव्यास कशाला करायचा संन्यासाचा. मग जेणे भ्रांतीपासून हिरतले, भ्रम झालेला आहे आपल्याला. हे शरीर सत्य आणि हे शरीर म्हणजे मी, हे भ्रम झालेला आहे. मग गुरु काय करते, ती भ्रांती काढून टाकतात. भ्रांतीपासून काढतात आणि गुरुवाक्य मन धुतले. गुरु कानात वाक्य सांगतात आणि त्या वाक्यावरती त्या नामावरती राहिलं की मन धुतलं जातं, स्वच्छ होतं. मग धुतल्यावर काय होतं म्हणतात, मग आत्मस्वरूपी घातले हरू नये. मग त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होती. म्हणून त्या नामावर राहायचं, ध्यान करायचं. साधं सोपं सांगितलं. जे कानात सांगितलं त्याने मन स्वच्छ होतं. मन स्वच्छ झालं की देव, आणि मन अस्वच्छ असलं की ते नरकाला घेऊन जातं. चिंतनाने मन स्वच्छ होतं. काय होतं? स्वच्छ. चिंतनाने मन स्वच्छ होतं. एकदा देवाच्या दारात गेलं की ते दार सोडित नाही. ते दार सोडित नाही. म्हणून त्याला दाराकडनं यायचं. असा सोपा मार्ग संतांनी सांगून ठेवला. पुढं काय म्हणतात, जैसे समुद्री लवण न पडे. लवण म्हणजे मीठ. जवळ ते समुद्रात पडत नाही तवर काय आहे ते मीठ आहे. आणि एकदा समुद्रात पडल्यावर समुद्र झाला म्हणते. तसं तव वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. त्याच्यात विरवळून गेलं ते होतं सिंधू. तसं मन राहत नाही. मन देव होऊन जातं. मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीशी आले. संताचा अभंग आहे. काय म्हणतात पुन्हा, तैसे संकल्प पाहुणे काढले. मनाचं कामाचे संकल्प विकल्प. आता वरी जायचं, बद्रीनं शिड्या लोखंडाच्या लमाट्या काढून ठेवल्यात आणि पळडून लागलं तर मग पाय मळलं. मनात काय आला, वरी जायचा संकल्प केला. वरी जाऊन काय करायचं आपल्याला, प्रवचन ऐकायचं. पण मनात विकल्प आला, शिडवून जातं आणि पळडून मग दिसना काय होणार, लाईट नाही. त्याला विकल्प. मग काय विकल्पापासून काढले. जयाचे मनचे चैतन्य झाले. मग मन राहत नाही. ते मन जीवाचाच पसार आहे. आत्म्याचं स्वरूप जीव आहे. तिने एकदेशीय परी व्यापले लोकत्र आहेत. ते जरी त्याचे शरीर रूपाने ते एका ठिकाणी दिसत असलं तरी तिने सर्व विश्व आपल्याला असतं. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर चलाचल आपण झाला. सर्व विश्वामध्ये तेवच असतं. कोण? आत्मा. ते आत्मस्वरूप झालेलं असतं. ते दुसरं कोणीच नाही. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वंगत. ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. या शरीरामध्ये चैतन्य, या शरीरात देव, त्या देवाचा संत स्वीकार करतात आणि त्या स्थितीला पोचलेले असतात. म्हणून ते सर्वांच्या हृदयामध्ये तेच, दुसरं कोणीच नाही. याला अद्वैत सिद्धांत म्हणा. एकच देव. आता करता कर्म करावे, त्याला काही कर्म शिल्लक राहत नाही. त्यासाठी काही करणे नाही. म्हणून संत कर्मात पाडित नाहीत, कर्मातून बाहेर काढतात. करता कर्म करावे, तो काही करीत नाही. त्यासाठी कर्म राहिलं नाही, काही करायचं त्यासाठी शिल्लक राहिलं नाही. चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही. या लागे भक्त एक उपाय ज्ञान. या जो ज्याला हे ज्ञान प्राप्त झालं त्याला काहीच नाही करायचं. तो काही करीत बी नाही. बघत असून बघत नाही, जेवण करीत असून जेवत नाही. किती मोठा सिद्धांत मांडला संतांनी. ते कर्म त्याच्याकडं नाहीत. प्रकृती करी कर्मे, ती म्या केली म्हणे मती भरमे. आपली मती भरस झाली, प्रकृती कर्म करते, मे केलं म्हणतो. मे केलं म्हणलं की अडकाला. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. आतमध्ये भगवंत बसलेला आहे.
आणि मन अहंकार एकच विषय त्याच्यात टाकून दिला आणि त्या अहंकार करताय आणि तो अहंकार राम झाला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ध्यानाने अहंकार देवपदाला नेऊन पोचवतो. चिरंतन स्वरूप आहे आपलं. किती सोपा मार्ग सांगितला. काय म्हणतात, आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे. त्याचं खुंटीत झालं. तो कर्मे करी सकळे परी कर्म बंधना कळे. तो सर्व कर्म करतो पण त्या कर्माच्या बंधनात अडकतो. किती श्रेष्ठ सिद्धांत आहे, विश्वातला श्रेष्ठ सिद्धांत तो. कर्मे करी सकळे परी कर्म बंधना कळे. कर्म करून आकारता सगळ्याला हे प्राप्त होतं. ज्याला ज्याला साक्षात्कार झालं त्याला प्राप्त झालं. आईसाहेबांनी साक्षात्कारासाठी 14 वर्ष ते राखण अर्धे भाकर खाल्ले. किती त्रास झाला त्यांना. नाही प्राप्त. तुकोबारायला 14 दिवस झालं. 14 दिवसा माझी झाला साक्षात्कार. साक्षात्कार झाला की निश्चिद्ध झाला त्याचा अंतःकरण. म्हणून तू गोबराय म्हणते, अरे तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागोने दीपाप पुण्य अंगा. लागोने दीपाप पुण्य अंगा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भय डुल्लत सो. आनंदे निर्भय डुल्लत सो. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. कधी कशामुळं मग, सदा नाम घोष करू हरिकथा. सदा नाम घोष करू हरिकथा. तेने चित्ता सदा समाधान. त्याच्यामुळे चित्ताला काय समाधान. किती सोपा रे. कशाने, सदा नाम घोष. तीच हरिकीर्तन, तीच हरिकथा आहे. असा सोपा मार्ग सांगितला ज्ञानोबरायांनी. इथं मार्गाचं विश्लेषण केलेलं आहे. योग मार्ग, भक्ती मार्ग, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग. आणि मग ह्या मार्गाने आपण गेलो. ज्ञानोबराय काय म्हणतात, आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभाव आहे. आणि करी जरी आघवे, तो जरी करीत असला तर तेव्हाच सर्व आहे. त्याशिवाय दुसरं कोणीच नाही त्याला. जे मी तेच तुम्ही आहेत, काय भेदच नाही. मी जे वे तेच तुम्ही आहेत, दुसरं कोणीच नाही. म्हणून मी भगवंताकडे लावून द्यायचा, आत्मस्वरूपाकडे लावायचा. आणि संत आपला मी जे वे तो भगवंताकडे लावून देते. जे पार्था तया देही मी आईस आठवू नाही तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे. त्याच्या अंतःकरणात मी नसतो. जेव्हा असतो तो भाजलेला असतो. ते जरी मी म्हणला ते काय भाजलेलं आहे, ते मी कार्य करीत नाही त्याचं. जसं भाजलेलं बी उगवत नाही तसं मी कार्य करीत नाही त्याचं. ऐशे तनु त्यागी विन अमृताची गुण दिसती संपूर्ण योग युक्ता. तनु त्यागी विन. तनु म्हणजे शरीर. तनु म्हणजे काय, शरीर. तन मन धन म्हणत नाहीत का आपण. तन मन धनाने. शरीराने सेवा केली सप्त्यामध्ये, मनाने सेवा केली आणि धनाने केली. तन म्हणजे शरीर. ऐशे तनु त्यागी विन. शरीर न सोडता, शरीर न सुटता जीवनमुक्ताचं वर्णन चाललं. ज्याला साक्षात्कार झाला, साक्षात्कार झाल्यानंतर त्याचा पूर्ण भ्रम नष्ट होतो. आणि एकदा भ्रम नष्ट झाला की त्याला जीवनमुक्त म्हणायचे. शरीर असतानाच मोक्ष मिळून जाते. ऐशे तनु त्यागे विन अमृताचे गुण दिसते संपूर्ण योग्यता. ज्याला हे प्राप्त झालं त्याच्यामध्ये सर्व दिसतं. एरवी अनेकांची परी तो एक शरीरी असे शाहे व्यापारी वर्ततो. असे जसं दुसऱ्याने विचार केला तर ते बी दुसऱ्याचं शरीर आहे, तसं त्याचं शरीर आहे. ते फिरतं, कार्य करताना दिसतं, पण हे कोणाला काही कळत नाही. सर्व कार्य करतं जे असेल ते. डोळ्याने बघणं, कानाने ऐकणं, सर्व इंद्रियांनी आपापले कार्य करणं.
तोही नेत्री पाहे, ज्ञानोबारा सांगते, तोही डोळ्याने बघतो, श्रवणी ऐकवतो आहे, कानाने ऐकतो, तेथीचा सर्वता नव्हे नवल देखा. किती नवल मोठे म्हणतात, पण तू त्याच्यात नाही, बोलण्यात नाही, ऐकण्यात नाही, चालण्यात नाही, कोणत्याही कार्यामध्ये नाहीत. साक्षात्कार झाले की अशी स्थिती प्राप्त होते. अपरोक्ष झाली साक्षात्कार. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष, परोक्ष म्हणजे गुरुनं जे दिलं त्याला परोक्ष म्हणायचे, ते गुरुचं ज्ञान झालं. शास्त्राने सांगितलं शास्त्राचं, आणि अपरोक्ष म्हणजे आपल्याला तसा अनुभव येणे, आणि तो अनुभव ह्या मार्गाने येतो. साधा सोपा प्रपंचामध्ये राहून सर्व कार्य करून मग अशा सोप्या मार्गाचं वर्णन ज्ञानोबांनी केले. स्पर्शाची तरी जाणे, परमोळीशी विघ्राणे, अवसुरुचित बोलणे तयाथे. त्याला स्पर्शाची जाणीव होती, त्याला सुगंधाची जाणीव होती, आणि वेळची वेळाला तो बोलतो बी. आहाराते स्वीकारी, आहाराचा स्वीकार करतो. ते ज्यावेळी ती परिहारी, हे सेवन नाही करायचं त्याचा त्याग बी करतो. निद्रेची अवसरी निधीचे सुखे, झोपायच्या वेळाला सुखाने झोपतो. आपुलेनी इच्छावशी तो इगा चालवतो दिसे, त्याच्या इच्छेनुसार तो चाललेला दिसतो. पै सकळ कर्म आयशी राहते एक पण तो काहीच करीत नाही. किती मोठा सिद्धांत आहे, कळते ज्ञानेश्वरी काही. आपुलेनी इच्छावशी. बरं, हे सांगू काय एक एक म्हणले कितीक सांगावं आणखीन. देखील श्वासोश्वास अधिक, श्वास घेत असताना सुद्धा, आणि निमिष आधी करून. श्वास जरी घेत असला तरी तो श्वास घेत नाही. पार्था तयाचे ठाई, हे अवघीची आथी पाही, परी तो करता नव्हे काही प्रतिती वेळे, तरी तो करता. कर्मापासून आली ते जे भ्रांतीशी जे सुतला, ते स्वप्न सुखी फुतला, मग तो ज्ञानोदयाची येला म्हणून या. आणि मग आपल्याला झोपलो आणि स्वप्न पडलं, भ्रम झाला का नाही, ते झोपल्याला गेलं कोणीकडं, आपलं लेकरं बाळं घर दार सगळं तेच मांडलं त्यांनी तिथं. ते स्वप्नात लग्न झालं, लेकरं बाळं हे दिले सोडून, आणि तेच सांभाळीत बसलं. आणि मग जागा झाल्यावर काय म्हणतं, अरे ते खोटं होतं सगळं, बरोबर आहे का. तसंच त्याच्यासाठी त्याच्यातून तो जागला का, कारण त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली. भूतला मग तो ज्ञानोदयी चेला. चेला म्हणजे जागा झाला. कोणत्या ठिकाणी, ज्ञानाच्या ठिकाणी जागा झाला. आता अधिष्ठान संगती आशिषा इंद्रियवरती आपलेल्या हाती वर्तत हाती. दीपाचे प्रकाशी गरीज व्यापार जैशी, देही कर्मजात तशी योगयुक्त. आणि ज्याला हे प्राप्त झालेलं आहे, जसा घरात दिवा लावलेला असतो, दिव्याचा प्रकाश पडतो, बाकी सगळे दिव्याच्या प्रकाशात काय करतात, येते जाते, सगळे कर्म करतात. दिवा काही कर्म करतो का, सूर्य काय कर्म करतो का, पण सूर्य उगवल्याशी आपलं काही धकतं का, तसा तो त्या सूर्यासारखा होता, दिव्यासारखा होऊन असतो, सगळ्याला प्रकाश. लगेच उभी आली, तो कर्मे करी सकळे परी कर्म बांधा ना कळे. जैसे शिंपे जळी जळी पद्मपत्र, तो सर्व कर्म करतो. पाण्याचं, कमळाचं पान जसं पाण्यात राहिलं. इथं आंबडला बशीदोरी कॉलेजमध्ये मी ज्यावेळेस बघितलं होतं त्यावेळेस असं गोल होतं, त्याच्यात पाणी होतं आणि त्याच्यात कमळाचं होतं येत. ते पान असं वर उचललं की त्याला पाण्याचे थेंब लागत नाही. ते कर्म पाण्यात राहून बी पाणी लागत नाही, तसं कर्मात राहून त्याचा कर्माचा स्पर्श होत नाही. देखे बुद्धीच्या भाषणेने जे मनाचा अंकुर न जे ऐसा व्यापार होतो बोली जे शार होत होता. तिची बुद्धी भगवंत झालेली, मन भगवंत झालेलं. आणि मग जे कर्म घडतं त्या बुद्धीला माहीत नाही आणि मनाला नाही. किती सोप राहिलं नाही ते, अहंकार गेला, मन नष्ट झालं. हेच मराठी परियशी, म्हणजे मराठी भाषेत, आता ही भाषा मराठीची आहे पण वेदांतिक भाषा आहे. आता मराठी भाषेत काय म्हणते, हेच मराठी परियशी तरी बाळकाची चेष्टा जैशी, योगी कर्म करीत रेशी केवळातन. लहान लेकरू कसं असतं, त्याला समजतं काय, त्याला उचललं त्याला काहीच कळत नाही ते. तसं ते लहान लेकरासारखी त्याची स्थिती तयार होते. त्याला काय समजतं लेकराला, लेकरू खात नाही का, बघत नाही का, बोलत नाही का, द्रष्टांत दाखवलेलं, अशी त्याची स्थिती असते लहान लेकरासारखी. मग पाच भौतिक संचले तेव्हा शरीर असे निदिले, तिथं मनचे राहते एकले स्वप्नी जीवी. मग स्वप्नात काय होतं, पंचभूतापासून बनलेलं शरीर, आकाश वायू अग्नी पृथ्वी पाणी, ज्ञानोबारामध्ये निदिले म्हणजे झोपलं. शरीर झोपलं आहे पण स्वप्नात मन एकटंच असतं का नाही, दुसरं आहे काही,
स्वप्नात मन असतं का नाही? ते मनच काय होतं? मग पत्नी होतं, घरं होतं, दुसरं कोण आहे म्हणाल तिथं? खरं नाहीच ना काही. मग ते मनच स्वप्नामध्ये घर झालं, पत्नी झालं, पैसा झालं, गाडी झालं, मोटरसायकल झालं, तेच त्याच्यावर बसलं, तेच घेऊन निघालं. दुसरं आहे स्वप्नात कोणी? नाही ना. तिथं बद्री नाही, आमोलं नाही, स्वाती नाही, सौमित्रा नाही, कोणीच नाही तिथं. बद्रीच झाला, सौमित्रा बद्रीच, सगळे बद्रीच. हे शरीर झोपलं आणि मनरूपी सूक्ष्म शरीर तिथं ते सगळं तयार होतं स्वप्नात. बघा, दुसरं आहे कोणी? तसं जाग झाल्यावर दुसरं कोणीच नाही. ज्ञान प्राप्त झालं की तेवढं सगळं इतकं ज्ञान प्राप्त झालं, दुसरं नाहीच कोणी. जे दृष्टी दिशी ते आत्मस्वरूप. योगी तूही करीती परी कर्मी न बंदी जेती, जे सांडिले आहे संकती अहमभावाचे. काय सांडलं? नष्ट झाला त्याचा अहमभाव म्हणजे अहंकार. आता जाहलिया ब्रह्महत, जशी पिशाच्याचे चित्त मग इंद्रियाची चेष्टी ते विकळू दिसे. किंवा एखादं येडं झालं. काय होतं? येडं माणूस बघितलं का तुम्ही? जेवण करतं का नाही येडं? थुकतं का नाही? त्याला आवाज दिला तर, दगड मारला तर, तसं दिसतं त्याचं अंतःकरण, येड्यासारखं दिसतं. आणि म्हणून जीवनमुक्ताला समाज लोक जवळ येत अलग लक्ष. जीवनमुक्ताचा लोक समजतच नाही तसं. म्हणजे काय व्हायची? येड्याची बी. वेडा झालो मी तेव्हाच छंदे, वेडा झालो वेडी याच्या गावी गेलो. वेडा म्हणजे आत्मादेव. आणि मग तिथे गेल्यावर ती बी तेच झाला. त्याला आई नाही, त्याला पत्नी नाही, त्याला मुलं नाही, त्याला संसार नाही, काहीच नाही. ते सगळं जगच ते झालं. त्याच्यामुळे त्याच्याकडे भेद नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो आहे वेदशास्त्र. त्याच्याकडे काहीच भेद नाही. त्याला राजासारखा, रंकासारखा प्रसंगाला कळतं. प्रसंग आल्यावर कळतं, कळत नाही. आता झाली या ब्रह्म, जशी पिशाच्याचे चित्त मग इंद्रियांची चेष्टे ते विकळू देशे. स्वरूपे तरी देखे, आळविली ऐके, शब्द बोले मुखे, तरी ज्ञान नाही. मग ते येडं काय करतं? तोंडाने बोलतं का नाही? कानाने ऐकतं का नाही? पण त्याला ज्ञान आहे काय येड्याला? हे असो काजीवीन जे काही कारण ते केवळ कर्म जाणे इंद्रियांचे. दृष्टांते रामायणामध्ये किष्किंधा कांडात भगवान श्रीरामचंद्र वालीची पत्नी ताराच. तुम्हाला हे दृष्टांत सांगितलेलं आहे मी, तरी एकदा ऐका पुन्हा. वाली आणि सुग्रीव दोघं भाऊ, दोघाचं वैर लागलं. सुग्रीवाची पत्नी वालीने हिरवून नेली, रामाचे रावणाने नेली. दोघं मित्र झाले आणि सत्य बाजू रामाने सुग्रीवाची घेतली. बाण मारला, वालीला लागला आणि वाली धरणीवर पाडला. तिच्या पत्नीला समजलं, धावत आली, रामाला शाप दिला. म्हणजे युगांडून या लंकापती, तू तव पावशी सीता सती, परी ते नांदेना तुझं परती, जाईल मागुती वनवासा. शाप काय द्याला? म्हणजे तू लंकेत जाशील, रावणाला मारशील, सीता तुला मिळल, पण तू जवळ ती नांदणार नाही, असा शाप दिला त्यानं. रामाने आपला पदर पसरला. म्हणले ठीक आहे, तुझा शाप घेतला म्हणले, पण माझा तुला प्रश्न आहे. म्हणले तू मालक कोणाला म्हणते? नारायण म्हणते कोणाला? नवरा कोणाला म्हणते? स्वामी कोणाला म्हणते? याला जर म्हणत असतील हे खाली पडेल आहे का नाही? वाली तिथंच होता ना. तुझ्याला वाली म्हणते आहे का नाही? घेऊन जा म्हणे राजमाळा, त्याचा भोग घे. कम रडते उगाच आरडावारडा, कम मला शाप देते. ती म्हणते ह्यो नाही, म्हणते ह्यो नाही, मग आरडते का म्हणतो? बरं म्हणले, मग जीव तुपला मालक असन, स्वामी असन, नारायण असन, मग जीवाचा रंग सांग मला, मी तुपला. तू जीवापती म्हणशी का देहापती म्हणशी? तू जीवाला नवरा म्हणते, मालक म्हणते का शरीराला म्हणते? जीवाला म्हणते असेल त्याचा रंग सांगते, आणून देतो. पिवळा, निळा, काळा, हिरवा, तिने कपडे कोणते घातले, त्याचं नाक कसं, ते बी आणून देतो. म्हणजे जीव नाही, ते दिसतच नाही, त्याचा सुधार करायचा काय विषय? म्हणजे जीव नाही, याला जाळून करून टाकतो. ते बडीन भरून झाला ना त्याला, म्हणजे हे तर नाही माझं खरं, याला आपलं म्हणत याला जाळून टाकते.
टाकतात का नाही जाळून? मग कम रडत आहेत लक्ष्मी? रडत आहेत कोणासाठी? भ्रम झाला का नाही? खरं आहे का ते रडणं? भ्रम झाला ना ते. याला म्हणत होते पडेलच आहे तिथं, मग त्याला कम जाळा. बरं जीवाला म्हणत होते दिसलंच नाही, जीव दिसला का? दिसतो का? मग त्याला आपण मालक कसं काय म्हणावं? मग तू देहापती मनुष्य का जीवापती मनुष्य माझं पाशी शुद्ध सांगे. राम म्हणले तू जीवाला मालक म्हणती का शरीराला म्हणतेस? मग तिच्या लक्षात आलं याला आपलं म्हणत याला जळून टाकते. जीवाला मालक म्हणावं तर ते दिसलाच नाही, तर मग त्याला कसं काय म्हणावं? मग तिला कोड पडलं ना, म्हणजे काय भानगडे बाबा आता. म्हणले बरं ह्या शरीराला जाळलं तोडलं मारलं त्याला काय दुःख आहे का? म्हणले नाही. आणि म्हणले मग जीवाला कसं मारावं, कसं त्याला कसं काय? म्हणजे जीव जाऊच तर मारला, आता दिसतच नाही तर कसं मारावं त्याला? आपण म्हणतो की नाही कसं मारलं? हो ना, जीव जाऊच तर मारला. आता जीव दिसलाच नाही तर कुठे काय संबंध? मग तिला प्रश्न पडला आणि तिनं विचारलं सुख दुःखाचा हा मारा, सुख आणि दुःखाचा मारा कोणाशी लागे श्रीरामचंद्रा. मग सुख दुःख होतं नेमकं कोणाला? सुख दुःखाचा हा मारा कुणाशी लागे श्रीरामचंद्रा, याचा उकलू दावावा खरा. भव पारा पावावया. भव म्हणजे संसार सागर तरुण जाण्यासाठी. म्हणले शरीराला दुःख नाही सिद्ध आहे, मग ते मड काही बोलत नाही, त्याला काही दुःख होत नाही, जीव दिसत नाही. मग दुःख कोणाला होतं? म्हणजे मारा कोणाला लागतो? सुख दुःखाचा मारा कोणाला लागतो? कुणाशी लागे श्रीरामचंद्र, हे सगळं उकलून दाखवे. म्हणले तोच विषय इथे ज्ञानोबरायांनी घेतलेला आहे. पुढं काय त्यांचा संवाद सांगतो तुम्हाला. दृष्टांत यासाठी घेतला, केवळ कर्म जाण इंद्रियांची. बघा लक्ष करा आता, प्रवचन बदललेत बरं का. सुरुवातीला जे प्रवचन सांगत होतं ते नाही आता. म्हणजे जसं लहान लेकराचा जन्म झाला त्याला पुरणपोळी खाऊ घालते का नाही? नाही. काय असतं? दूध असतं. वाटेनं पाहिजे देत का तांब्याने? हा, बोळ्यानं दूध पाजतं. बरोबर आहे की नाही? मग अनुग्रह त्यावेळेस तुम्हाला दूधच पाजलं. आणि आता जे अनुग्रहवाले ज्यांना दिले त्यांच्यासाठी तेच विषय. त्यांना हे समजत नाही मी काय सांगत होतो, त्यांना बी समजेल की तुम्हाला समजत. बदलण्याचं कारण वर 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 ज्ञानग्रहण कलीच चालायचं, त्याच्यावर राहायचं. कर्म कोण करतं बाबा? करता नेमकं कोण आहे? कर्माचं साक्षी कोण आहे? आपला त्याशी काय संबंध आहे की नाही? घर बांधलं, ईट सिमेंट लोखंड याचं आहे का आपलंच बांधलं? हे मोडून तोडून बांधलं का? ते नाही ना. मग असा विचार करायचा. आपण बसलो की विचार करायचा काय बाबा नेमकं हे आकाश वायू अग्नी पृथ्वी पाणी पंचमहाभूत जे तेवढं दिसतं ते याच्यात बी आकाश पोकळे आहे ना मध्ये, वायू बी श्वास चालवतो, पाणी बी, अग्नी बी आणि पृथ्वीचे हाडबिडं सगळंच बनलेलं आहे. जे पाचाचं बनलेलं आहे आपल्याला समजतं. म्हणजे आपण वेगळे का नाही आपल्याला समजतं ना सगळे. हे फोन आहे आपली ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी वेगळी मी वेगळा आहे का नाही? तसे शरीर वेगळे ना आपण वेगळे. पण शरीराला पकडलं, शरीराला सोडायचं. मग रामाने उत्तर दिलं. ज्ञानोबा सांगतात काय काय म्हणतात ते, केवळ कर्म जाणे इंद्रियांचे. मग रामाने उत्तर द्यायला सुरुवात केली. जन्म मरण देह संभ्रम. शरीर जन्मतं वाढतं मरून जातं. जन्म मरण देह संभ्रम. क्षुधा त्रशा प्राणधरण. क्षुधा म्हणजे भूक, त्रशा म्हणजे तहान. भूक तहान प्राणाचा धर्म आहे. अन्न नाही मिळालं, पाणी नाही मिळालं की प्राण निघून जातो. प्राण निघून गेलं की शरीर कार्य करीत नाही. शरीर चालवण्याला कारण एकमेव प्राण आहे. आपण प्राणाची साक्षी आहेत. प्राणाला पाहिजे तसे कुणीकडे घेऊन जात आहेत. मग आपण लांबच येत ना त्याच्यापासून, मिळच नाही आपल्याला. पाहिजे तसा प्राण घेऊन जात आहेत, कुठेही नेता येते त्याला. ते प्राण आपल्याला मोक्षाला घेऊन जातं. प्राणाच्या अधीन मनी, मनाच्या अधीन इंद्रिय. प्राणाच्या अधीन काय? मनी. मन येऊ कारण बंध मोक्ष आहे. बंधाला, मोक्षाला, मुक्तीला बांधून टाकायला, नरकाने घेऊन जाण्याला कारण मन आहे.
आणि मन बांधल्या जातं प्राणाने. प्राण म्हणजे वायू. आईसाहेबाचा अभंग, मन प्राणाची करून या दूर. कशाचा दूर केला? प्राणाचा. आणि प्राणाचा दूर केला आणि मनाला बांधायचं. बांधता येतं. बांधल्यामुळं ते देवाच्या दारात जातं. दिवशी जाता येत नाही त्याला. कसं जाता येत? युक्ती येते. मग ही अध्यात्मविद्या आहे. काय? ज्याच्याकडे अध्यात्मविद्या त्याला संत म्हणायचे, ज्याच्याकडे नाही ते असंत. आणि मग शेवटच्या स्थितीमध्ये कोणी संत नाही आणि कोणी असंत नाही. ही संताची स्थिती असते. पण व्यावहारिक धर्म म्हणून, व्यावहारिक सत्ता म्हणून 3 सत्ता आहेत. पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रतिभाषिक सत्ता. आता बाजारात गेलो तर आपण, लक्ष्मी आहेत, लेकरं आहेत. पलीकडे सोनाराचं दुकान होतं. कोणाचं? सोनाराचं. आणि अलीकडे बी एक दुकान होतं. याच्याकडे बी चेन आणि त्याच्याकडे बी चेन. याच्याकडे साखळी, त्याच्याकडे बी साखळी. काही लेकरं ह्या दुकानात गेले आणि काही लेकरं त्या दुकानात गेले. त्या दुकानातून साखळी आणल्या, तिने आणल्या 10,000च्या. ह्या दुकानातून आणल्या 10 रुपयाच्या. दिसायला कशी दिसते? भास झाला का नाही हे चांदी आहे म्हणून? आहे का ते? त्याला प्रतिभाषिक सत्ता म्हणायचं. भास होतो हे तसं आहे म्हणून. तसं हे जे एक असा भास होतो हे सत्य आहे म्हणून आपल्याला खोल विचार केला की मग लक्षात येतं की अरे हे तर खरी चांदी नाही. अलग लक्षात. प्रतिभाषिक सत्ता किंवा शिंप असते. नदीला गेले की शिंप आत आहेत की नाहीत काय माहिती असतात ना. एवढ्याला असायच्या पोरी शिपल्या, एवढ्याला असं बोटाने धरून असं गाडकं खरडायचं. लक्ष्मी दूध तापायला ठेवलेलं गाड. आणि मग लांबून पाहिले की ती चमचम करायची. अशी वर असलं का ती शिप चमचम करायची चांदीसारखी. पण चांदी आहे का ती? नाही. मग जवळ गेल्यावर, ज्ञान झाल्यावर काय कळतं? शिप आहे बाबा, चांदी नाही. तसं ज्ञान प्राप्त झाले कळतं हे नाही बा दिसतं असं. आणि सगळं ज्ञान करून या जगात राहायचं. त्याला प्रतिभाषिक सत्य म्हणायचं. प्रतिभाषिक सत्ता, व्यावहारिक सत्ता. व्यवहारामध्ये मी येत, तुम्ही येत, त्याशी व्यवहार चालत नाही. सगळ्यामध्ये देवच आहे, पण मी तू म्हणल्याशी व्यवहार चालत नाही. मी तू पण जाऊ दे दूर. ते मी तू पण दूर नष्ट करून संत व्यवहार करते. अलग लक्षात. मी ठेवला नाही आणि त्यांनी तू ठेवला नाही. हे दोन्ही न ठेवता मी तू म्हणतेत बिन व्यवहार करतात, पण ते त्याच्यात नसते. त्याला व्यावहारिक सत्य म्हणायचे. आध्यात्मिक सत्ता. आध्यात्मिक सत्ता ज्याला अध्यात्म ज्ञान प्राप्त आहे, ज्याच्याकडे अध्यात्म विद्या आहे, ते आध्यात्मिक सत्तेचं वर्णन करतो. आध्यात्मिक सत्ता म्हणजे काय? एक भगवंतांची तो आपल्याला डोळ्याने दिसत नाही. आता मी तुम्हाला बोलवतो, ऐकू येतं की नाही सगळ्याला? येतं ना. मग ते दाखवा बरं बोललेलं. डोळे नाहीत का तुम्हाला? मग दाखवा ना बोललेलं. मग नाही का ते? कशावरून समजत? अर्थ समजतो. बरं अर्थ दाखव. असं हे अर्थ म्हणून समजत आहे काही? नाही का ते? ज्याच्यामुळे समजत ती सत्ता म्हणजे देव. ज्याच्यामुळे हे समजत मला ऐकू येतं का? ती सत्ता सिद्ध आहे. ती दिसते का सत्ता? ती सत्ता जी आहे त्यालाच देव म्हणायचे. ते आत्मस्वरूपी जे दिसतच नाही त्या स्थितीला संत असते. म्हणून त्याला आध्यात्मिक सत्ता म्हणायचं. त्यालाच तशी अध्यात्मविद्या प्राप्त झालेली असते. ज्याला अध्यात्मविद्या प्राप्त झाली, अध्यात्मविद्या नसता काय म्हणतात? अध्यात्मविद्या नसता. ज्याच्याकडे अध्यात्मविद्या नाही, संत स्थितीवर तो जातात. ते संत म्हणून वावरायला लागला तर जमत नाही. संत स्थितीवर तो जाता वागता येत नाही. असे 3 सत्ता. कोणती कोणती? व्यावहारिक, प्रतिभाषिक, व्यावहारिक, अध्यात्म. जेवायला काय काय होतं तिकडं? जेवायला काय काय केलं? शिवाने जेवायला काय काय केलं? चपात्या, पुन्हा भात, भात, पुन्हा काय होतं? शिरा, शिरा, पुन्हा काय होतं? इकडे सांगा ना कोणतरी. पुन्हा काय काय होतं खायला? अरे सांगा ना. खाल्लं ना? नाही ध्यानात नाही म्हणा. ध्यानात आहे का नाही? बरं किती वेळ झाला जेवलेलं?
अर्धा तास नाही नाही 8 वाजता जेवण झालं ते शिजत झाले. आता किती वाजले? 2 तास आता किती वाजले बद्री बाळा? 10:30 10:30 10:30 म्हणजे 2.5 घंटे झाले का नाही? म्हणजे 2.5 घंट्यातलं पक्क ध्यानात आहे. मिक्स भाजी केली, शिरा केला, भात केला, चपात्या केल्या, वरण केलं. आणि मी आत्ताच सांगितलं 1 मिनिट नाही झालं 3 सप्ताह सांगितलं. 5 पदार्थ ध्यानात राहिले आणि 3 ध्यानात नाही राहिले. हाणून घ्यावा का नाही? हाणून घ्यायचं टाईम आहे की नाही? सांगा मग कोणता सप्ताह? पूर्णाची पोळी? आध्यात्मिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रतिभाषिक सत्ता, 3 सत्ता आहेत. आणि त्या सत्ता व्यवहारामध्ये पाळायच्यात. त्या खऱ्या जरी नसल्या तरी हे समजून घ्यायचं. हे समजून घ्यायचं आणि तसं चालायचं. ह्या सत्ता खऱ्या नाहीत. आध्यात्मिक सत्ता खरी आहे. आणि आध्यात्मिक सत्तेत घुसलं की आध्यात्मिक सत्ता राहत नाही, प्रतिभाषिक नाही, व्यावहारिक सत्ता राहत नाही. तिथं तिन्ही नाही. दृश्य नाही, द्रष्टा नाही, दर्शन नाही. दृश्य म्हणजे समोर दिसणारं, द्रष्टा म्हणजे बघणारा, आणि दर्शन म्हणजे डोळे. आत्मस्वरूपाशी गेलं की द्रष्टा राहत नाही, डोळे नाही, दृश्य राहत नाही. आणि हे प्राप्त होतं आपण ज्या मार्गानं चाललो त्या मार्गाने. म्हणून मार्गाने चलत राहायचं. सगळ्या साधकाशी प्रेमाने राहा. आनंदाने प्रपंच करायचा, आपापला 2 पैसे कमवायचे आणि नाम सोडायचं नाही. नामाला विसरायचं नाही. विसरले तया थोर झाली हानी, मग हानी होती. साधू बोध झाला तो न उरोनिया ठेला. न उरोनिया नसताना सुद्धा ठेला म्हणजे राहायला, नसताना तो दिसतो. साधू बोध झाला न उरोनिया ठेला, ठाईचं मोराला अनुभव. आणि मग हळूहळू जसा जसा वेळ जाईल, थोडा थोडा काळ जाईल, तसं तसं ते नाम आपली शक्ती दाखवतं. ती नामाची शक्ती. केवढी शक्ती? नामाची एवढी शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. त्रिजगतामध्ये तेवढं पाप नाही, एवढी शक्ती नामाची. नामाला कधी विसरायचं नाही. नाम आपलं घरदार, आपलं कर्म, आनंदाने याच्यात राहायचं. लय ताण नाही करून घ्यायचं, आहे की नाही? सोपं आहे की नाही? सुखाचं संसार सुखाचा होईल निर्धार म्हणते. नाम घेता विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. सांगितलं की नाही? आणि मग संसार सुखाचा, पर्वत जळती पापाचे. नाम श्रेष्ठा पै श्रेष्ठ, नाम वरिष्ठा वरिष्ठ. आणि मग ह्यो मार्ग सांगितला कोणता? योग मार्गाने जे गेले त्यांना हेच मिळतं, भक्ती मार्गाने गेले तेच मिळतं, ज्ञान मार्गाने गेले तेच मिळतं. जालन्याला जायचं, कोणी आंबट जालना रोडने गेलं आणि कोणी घनसावंगी जालना रोडने आलं. कुठं पोहोचायचं? जालन्याला. मग सगळ्यात सोपा मार्ग हे सांगितलं. तुका म्हणे सोपे सर्व म्हणून दृढ राहायचं. दृढ राहून आपापल्या मार्गाने चलत राहायचं. कीर्तन ज्याला अनुग्रह नाही त्याचा अजिबात ऐकायचं नाही. ऐकलं की तुमच्या डोक्यात कचरा बसतो. ध्यानात धरा पक्का. कचरा बसला की निघत नाही. म्हणजे कीर्तनात म्हणतं काय सांगत ते, जे अन्नदान करेन त्याचं घर पैशाने भरत की झालं फुगलंच, आपलं पैसे बरोबर भांगळ आहे सगळं, नामं गेलं, सगळा कारभार, सगळी माहिती तीच. ते परमार्थाचं कुठं सांगत? त्यासाठी कर्मसिद्धांत सांगितलेला आहे. कर्माशिवाय 2 पैसे येत नाहीत. कर्मसिद्धांत ते. आपण इथं बसलो, पूजापाती केली तर काय आकाशातून पैसे पडते? देवे दिला देह, एवढं मोठं शरीर दिलं, हात दिले, सगळं बुद्धी दिली. धनार्जन करायचं, अर्थार्जन करायचं. अर्थ म्हणजे पैसा, धनार्जन म्हणजे गोळा करणे. ते पुरुषार्थ आहे. धर्म अर्थ पुरुषार्थ. अर्थार्जन करून सुखाने आनंदाने राहायचं. आणि त्या धनाचा योग्य विनियोग झाला पाहिजे. विनियोग म्हणजे वापर. योग्य वापर करून आपापल्या सुखात राहायचं, नामावर राहायचं. हरिनामचिंतन, हरिनाम कीर्तन, संताचे पूजन. कोणतं
सात अभंग आहे ते लक्ष द्या लोक. घेईन मी जन्म याजसाठी देवा, 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 तुझे चरण सेवा साधावया, तुझे चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन. किती सोपं सांगितलं त्याने. यासाठी जन्म घेतलेला आपण. घेईन म्हणजे जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावा. चरण सापडले का आपलं काम झालं. आणि हरिनाम कोणतं म्हणते ते, हरिनामाचं कीर्तन. हरिनाम शब्द फोडा, हरी नाम कीर्तन. कशाचे कीर्तन करायचंय, हरीच्या नाम, हरिनाम कीर्तन संताचे पूजन. लोळेनं महाद्वारी चरणावर. अशा पद्धतीनं आपलं आयुष्य व्यतीत करायचं, सुखाने राहायचं. मोठेपणापासून अलिप्त राहत जा परमार्थात. सावध करतो तुम्हाला. खूप मोठा डोंगर येतो, मान मोठेपणा. ते डोंगर अंगावर पडलं की आपण कुठं हरपून जातो, निळ लागत नाही. लय सावध राहायचं. आणि साधक त्याला प्राप्त होतं मोठेपणा. हळूहळू हळू लक्ष देतं, तिच्यापासून ते अलिप्त राहतो. हळूहळू हळूहळू एकदम बी नष्ट होत नाही. ते अहंकार जागा होतं त्याचं. डोकं लावतं ते, युक्त्या करतं, काही डोके लावतं, त्याचा काही पत्ता नाही. पण ते डोकं काही परमार्थात सत्य मार्गामध्ये चलत नाही. त्याची बुद्धी चलत नाही परमार्थामध्ये, ती कुंठित होऊन जाते. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, लोळेनं महाद्वारी चरणावर. माता विश्वात्मके देवी, येणे वांगिज्ञ दोषावे, दोषोणी मज द्यावे कसाय दानहे. जे फळांची व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मित्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जेवांशील तो ते लाभो. प्राणी जात हे वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी लेटतो या भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन स्वैरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये. द्रष्टा दृष्ट विजय व्हावी जी, येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो. हा होईल दान पसावो, येणे वरी ज्ञानदेव सुखिया जाहला. येणे वरी ज्ञानदेव सुखिया. ओम शांती शांती शांती. फुके त्याच्यात सकाळी जा स्वतः करू लागाल.